नमो बुद्धाय जय भीम। धडक मोर्चा दिनांक 30 जून 2026 सकाळी 11:30 वाजता मंत्रालयावरती धडक द्यायची आहे। त्यासाठी माननीय लोकनेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधील बौद्धांचा हा धडक मोर्चा आयोजित केला गेलेला आहे। बंधूंनो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक लोकांना अधिकार म्हणून एक आर्थिक, शारीरिक आणि शैक्षणिक ही प्रगती होण्यासाठी जे प्रवर्ग निर्माण केले संविधानिक, तो प्रवर्ग म्हणजे अनुसूचित जाती आहे। आणि या अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे त्या वर्गामध्ये या भारतामधील एकूण 60 जातीचा समावेश आहे। त्यांचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानिक अधिकार दिलेला आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये या महाराष्ट्रामधील काही मातंग समाजातील काही स्वयंघोषित नेते की जे गेली 10-12 वर्ष देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या झेंड्याखाली कार्यरत आहेत आणि ह्यांच्या मागणीनुसार या महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने जो अनुसूचित जातीचा जो वर्गीकरणाचा जो प्रकार जो हात घातलेला आहे आणि जवळजवळ कोर्टामध्ये आणि या कोर्टाची मंजुरी मिळवण्यासाठी जे त्यांनी सादर केलेला आहे। बंधूंनो, गेले अनेक वर्ष जो मातंग समाज येथील जो बौद्ध समाज, ज्या मातंग समाजाला आपला छोटा भाऊ म्हणून समजत आलेला आहे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आणि शैक्षणिकसाठी जो बौद्ध समाज नेहमीच रस्त्यावर उतरलेला आहे, परंतु की ह्या मातंग समाजाच्या काही नेत्यांनी सध्या जो घाट घातलेला आहे आणि त्याने जी शासनाकडे मागणी केलेली आहे की बाबा हा जो अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे, ह्या प्रवर्गाचा स्वातंत्र्यानंतर जास्तीत जास्त संपूर्ण फायदा हा या 59 जातीपैकी पूर्वीचा म्हारणे आताचा बौद्ध ह्या समाजाने लाटलेला आहे। आणि मातंग समाज त्यामुळे इथे सुशिक्षित किंवा त्यांची आर्थिक, सामाजिक प्रगती झालेली नाही आणि हा त्यांचा आरोप आहे। आणि तो आरोप हा इथल्या RSS आणि भाजपने ग्राह्य धरून की या अनुसूचित प्रवर्गातून की आतापर्यंत गेले अनेक वर्ष ज्या बौद्धांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा छोट्या मोठ्या लघुधंद्याचा जो सबसिडीसाठी जो फायदा मिळत होता, तो कुठेतरी मिळू नये आणि तो गोटावा यासाठी कुठेतरी कारस्थान चालू आहे। आणि हे थांबण्यासाठी कुठेतरी थांबावं आणि इथल्या जे भाजप सरकारला कोणी एखादी व्यक्ती किंवा 1-2 व्यक्ती काही मागणी करेल आणि त्याचं ग्राह्य धरून जर अख्ख्या बौद्ध समाजाला जर वेठीस धरत असेल किंवा बौद्धांना ह्या प्रवर्गातून हद्दपार करण्याची जर प्रयत्न होत असेल, तर ह्यासाठी ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुशीत तयार झालेला हा जो समाज आहे, हा समाजाचं आद्य कर्तव्य होत आहे की ह्या गोष्टीला ताबडतोब बंधन हाणावं आणि या शासनाच्या भूमिकेला तीव्र विरोध करावा। त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये ह्या अनुसूचित वर्गीकरण जो आहे याच्या विरोधात प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये आंदोलन होत आहे। परंतु ज्या मुंबई आणि मुंबईचा परिसर आहे की ज्या मुंबई शहरामध्ये हे मंत्रालय आहे, ज्या मुंबई शहरामध्ये या भाजपचे सत्तेतले जे आमदार, खासदार किंवा मंत्री किंवा स्वतः मुख्यमंत्री जो बसतो, त्या मुंबईमध्ये अखंड वातावरण शांत असल्याने कुठेतरी इथला मुंबईचा आणि मुंबईच्या परिसरातला जो बौद्ध समाज आहे तो काय झोपलेला आहे का, असं उद्याच्या इतिहासामध्ये नोंद होऊ नये यासाठी येत्या 30 जून 2026 रोजी तमाम बौद्धांचा धडक मोर्चा आयोजित केलेला आहे। हा मोर्चा भारतीय राजकारणात सदैव बौद्धांची आणि सामाजिक गोष्टीला आघाडीत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली बौद्धांची राष्ट्रीय संघटना बौद्ध महासभा तसेच बौद्ध जन पंचायत समिती ह्या 2
बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या बॅनरखाली हा मोर्चा निघणार आहे आणि ह्या मोर्चाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, रिपब्लिकन सेनेचे सेनानी आणि या समाजामधील एक तरुण तडफदार म्हणून नेता जो आहे की ज्याने या महाराष्ट्र आणि भारत सरकारकडून हिंदू मिलची जागा 12.5 एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी भांडून झगडून उपलब्ध केली, असे लढवई नेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे. तर या मुंबईमधील आणि मुंबई शहराला लागून असणारा डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ किंवा इकडे पनवेल असेल, नवी मुंबई असेल, इकडे वसई, विरार, ह्या मुंबई आणि मुंबईचे जे उपनगर आहेत, इथला प्रत्येक बौद्ध, मग ज्या ज्या पक्षामध्ये जो बौद्ध असेल, ज्या ज्या संघटनेमध्ये बौद्ध असेल, जो बौद्ध आहे किंवा जो पूर्वीचा मार आहे आणि जो आतापर्यंत या अनुसूचित जातीच्या जो प्रवर्गातून आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक ह्या सर्व गोष्टीचा लाभ घेत आलेला आहे, उद्या भविष्यात त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या पिढीला हा जो उपलब्ध असलेला बाबासाहेबांनी केलेला जो हे आहे मुभा आहे ती बंद करण्याचा हा घाट या भाजप सरकारने घातलेला आहे. आणि त्या भाजप सरकारला पुरस्कृत असे असलेले मातंग समाजाचे काही नेते आहेत की जे अनेक वर्ष भाजपचा झेंडा घेऊन RSSच्या छावणीमध्ये किंवा RSSच्या संघामध्ये लाट्या काट्या घेऊन जातात. असे काही तथाकथित लोक आहेत, यांच्या तोंडाला कायमच्या आवी लावण्यासाठी आणि या शासनाला आम्ही बौद्ध आजही जागृत आहोत, उद्याही आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला जे अधिकार आहेत ते जर कुणी काढून घेण्याचा प्रयत्न केला तर कदापि आम्ही सहन करणार नाही. हे सांगण्यासाठी चला प्रत्येक बौद्धांच्या महिलांनी, मुलांनी, तरुणांनी, वृद्धांनी उद्या 30 जून रोजी सकाळी 11:30 वाजता मुंबईचा मेट्रो सिनेमाचा जो खुल्ला रोड आहे तिथून हा मोर्चा निघणार आहे आणि डायरेक्ट तो मोर्चा बहुसंख्येने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये, मंत्रालयामध्ये धडकणार आहेत. जागृत व्हा आणि आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी येत्या 30 तारीखला या मुंबईच्या रस्त्यावरती उतरा असं आवाहन करत आहोत. नमो बुद्धाय. जय भीम.